सो आता आपण 12वीचा पहिला टॉपिक स्टार्ट करायचा आहे, ज्याचं नाव काय आहे? हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स. हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स. आता हॅलो 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 म्हणजे हॅलोजन ॲटम. हॅलो म्हणजे कोण असतो? हॅलोजन ॲटम. आपण ग्रुप 17 बघितलाय, म्हणजे पिरियॉडिक टेबल मध्ये आपल्याला ग्रुप 17 बद्दल थोडी इन्फॉर्मेशन होती. ग्रुप 17 ला आपण कसली फॅमिली म्हणतो? हॅलोजन फॅमिली. कसली फॅमिली म्हणतो? हॅलोजन फॅमिली. आणि त्या हॅलोजन फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत हॅलोजन्स? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सगळे हॅलोजन आहेत. ऍस्टेटाईन पण आहे, पण तो रेडिओ ऍक्टिव्ह असतो. पण हे आपण 4 हॅलोजन्स वापरतो. हे कायम डायटॉमिक असतात. काय असतात? हा, कायम त्यांचा एक्झिस्टन्स कसा असतो तर डायटॉमिक असतो. पण जेव्हा आपण अल्केन्स म्हणतो त्यावेळी त्याचा सिंगल ॲटम म्हणजे सिंगल पार्ट म्हणून ते एक्झिस्ट होणार आहेत. डॅश क्लोरीन, डॅश ब्रोमीन, डॅश आयोडीन आणि डॅश काय असणार आहे तर फ्लोरीन. समजते? येस और नो? ठीक. तर सगळ्यात पहिला आपण थोडंसं क्लासिफिकेशन करूया. कशाचं क्लासिफिकेशन करूया तर हॅलो अल्केन्सचं. हॅलो हायड्रोकार्बन्स म्हणूया. हॅलो हायड्रोकार्बन्स का म्हणते बघा, कारण आपण हायड्रोकार्बन्सला मेनली 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतो. हायड्रोकार्बन्सला मेनली किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? 2. कोणते 2 आहेत? एक असते असायक्लिक हायड्रोकार्बन्स. काय असतात? असायक्लिक हायड्रोकार्बन्स. आणि दुसरा काय असतो तर सायक्लिक काय असतो तर हायड्रोकार्बन असतो. एक सायक्लिक हायड्रोकार्बन आहे आणि एक काय तर असायक्लिक काय तर हायड्रोकार्बन आहे. आता असायक्लिक म्हणजे तो रिंग नाही आहे, स्ट्रेट चेन आहे किंवा ब्रांच आहे. आणि त्या असायक्लिक हायड्रोकार्बन मध्ये परत 2 प्रकार येतात. कोणते तर सॅच्युरेटेड आणि दुसरा काय असतो तर अनसॅच्युरेटेड. एक सॅच्युरेटेड असतं आणि दुसरं काय असतं? अनसॅच्युरेटेड. हा, आणि सायक्लिक मध्ये परत 2 असतात, ॲलिसायक्लिक आणि नेक्स्ट काय आहे तर अरोमॅटिक. ॲलिसायक्लिक आणि दुसरं कोणतं आहे तर अरोमॅटिक. मग आता सॅच्युरेटेड मध्ये एकच असतो. कोण असतो सॅच्युरेटेड मध्ये? अल्केन. सॅच्युरेटेड मध्ये कोण असतं? अल्केन. ठीक आहे. अनसॅच्युरेटेड मध्ये 2 असतात. कोण 2 असतात? एक असते अल्कइन आणि दुसरं असते अल्काइन. एक असते अल्किन, एक असते अल्काइन. जेवढं आपल्याला माहित आहे, अल्केन मध्ये जेवढे काय कार्बन असतात त्यामध्ये कार्बन कार्बन काय असतात तर सिंगल बॉन्ड असतात. अल्किन म्हणजे काय असतंय? कार्बन कार्बन त्यामध्ये काय असतो तर डबल बॉन्ड. ऍटलिस्ट एक कार्बन कार्बन काय असतो? डबल बॉन्ड असतो. आणि अल्काइन्स म्हणजे काय असतात निमिष? ऍटलिस्ट एक कार्बन कार्बन काय असतंय? ट्रिपल बॉन्ड असते. नेक्स्ट असायक्लिक अलिसायक्लिक म्हणजे काय असतात? सायक्लिक तर आहेत, सायक्लिक तर आहेत, पण त्यांचे प्रॉपर्टीज जे आहेत ते कोणासारखे आहेत? हे असायक्लिक हायड्रोकार्बन्स. ह्या असायक्लिक हायड्रोकार्बनलाच अजून एक नाव आहे. काय नाव आहे सांगा? ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणतो त्याला. कसले कंपाऊंड म्हणतो? कसले कंपाऊंड म्हणतो? ॲलिफॅटिक. कोणाला? असायक्लिक. असायक्लिक हायड्रोकार्बन्सला आपण काय म्हणतो? ॲलिफॅटिक. मी तुम्हाला काय म्हटलं? अलिसायक्लिक म्हणजे सायक्लिक तर आहेत, पण ते प्रॉपर्टीज कशासारखे दाखवतात? असायक्लिक कंपाऊंड म्हणजे ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे. कशासारखे? ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे. मग इथं काय असणार आहे? अल्टरनेट डबल बॉन्ड नसणार आहे ह्यामध्ये, सॉरी. मग राहिलेली व्हॅलेन्सी, इथं 2 हायड्रोजन असणार आहे, 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 इथं 2 हायड्रोजन असणार आहे आणि इथं 2 हायड्रोजन असणार आहे. हे सायक्लोहेक्सेन झालं बाळांनो. कोण झाला हा? सायक्लोहेक्सेन. आणि मिनिमम सायक्लिक कंपाऊंड फॉर्म होण्यासाठी किती कार्बन लागतात तर 3. किती लागतात? 3.
हा CH2 सायक्लोप्रोपेनचा प्रकार आला. नेक्स्ट अरोमॅटिक कंपाऊंड. कसले कंपाऊंड असतात? नेक्स्ट अरोमॅटिक कंपाऊंड्स. आता अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये काय असतंय? रिंग तर असते. काय असते? रिंग तर असते, पण त्यामध्ये अल्टरनेट सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड असते. अल्टरनेट सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड काय असते? डबल बॉन्ड. मग राहिलेली व्हॅलेन्सी कोण सॅटिस्फाय करते? हायड्रोजन. कोण सॅटिस्फाय करते? हायड्रोजन. दर कार्बन sp2 हायब्रिडाइज असते. ओके, म्हणून सायक्लिक प्लॅनर जॉमेट्री असते. आणि दुसरं काय सांगा? सायक्लिक प्लॅनर जॉमेट्री असते प्लस काय? तर हक्कल्स रूल फॉलो करतं. कसला रूल फॉलो करता? 4n+2 पाय इलेक्ट्रॉन हा कायम इंटिजर असतो. काय असतो कायम? कशामध्ये बघितलं आपण? हायड्रोकार्बन्स मध्ये, बेन्झिन्सच्या पार्ट मध्ये आपण बघितलं. तर हे जेवढे काय हायड्रोकार्बन्स तुमच्या समोर दिसतात, फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे लक्ष द्या काय मी जे सांगते ते. फॉर एक्झाम्पल बघा, अल्केन आहे. फॉर एक्झाम्पल अल्केन आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. ह्या 3 कार्बनला कुठंही एक हायड्रोजन ऍटम एक रिप्लेस करायचा. काय करायचा? काय करायचा? आणि तिथं काय ऍड करायचा? हॅलोजन. काय ऍड करायचा? कोणताही हॅलोजन ऍटम, कोणताही हॅलोजन. मग इथं काय करते मी बघा, इथं काय करते? हा CH2 काय लिहिते? CH काय लिहिते? 2 आणि इथं काय येणार आहे? X. आता इथं एकच हॅलोजन ड्रॉ केलंय. असं काही नाही की एकच हॅलोजन जॉईन असू शकतो. एकापेक्षा जास्त हॅलोजन ही अटॅच असू शकतात. मग जेव्हा अल्केनला, मी काय सांगते ऐका, जेव्हा अल्केनचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस करून एक हॅलोजन ऍटम आला किंवा एकापेक्षा जास्त हॅलोजन ऍटम आले, तर आपण त्याला काय म्हणतो? हॅलो अल्केन्स. काय म्हणतो आपण ह्याला? समजलं हॅलो अल्केन्स कशा आले? समजलं हॅलो अल्केन्स कशा आले? कोणताही अल्केन घ्या म्हणते मी. आता फक्त मी प्रोपेन घेतलाय, तुम्ही इथेन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डेकेन, कोणताही अल्केन घ्या. त्याचा एक किंवा एकपेक्षा जास्त हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला आणि हॅलोजन ऍटम आला, रिप्लेस झाला, ऍड नाही होत. काय नाही होत? ऍड नाही. एक किंवा 2 किंवा 3 हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन हॅलोजन ऍटम आला, त्याला आपण काय म्हणतो? तर हॅलो अल्केन्स. बरं ठीक आहे. मग अल्किनच्या केसमध्ये काय असणार आहे? अल्किन्स मध्ये काय असणार आहे? कन्सिडर करा, हा आहे CH2 डबल बॉन्ड. काय आहे? CH2 CH2 डबल बॉन्ड. काय? तर CH2 सगळ्यात बेसिक घेऊया. डबल बॉन्ड आहे ना ह्यामध्ये, ठीक आहे, म्हणून हा अल्किन आहे. परत सेम लॉजिक, ह्यातला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय जॉईन झाला? हॅलोजन. एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय जॉईन झाला? हॅलोजन. एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय झाला? हॅलोजन. ह्याला आपण काय सांगतो बघा, ह्याचं नाव काय? हॅलो अल्किन. काय नाव आहे ह्याचं? काय नाव आहे ह्याचं? येस, काय नाव आहे ह्याचं? हॅलो अल्किन. काय नाव आहे ह्याचं? काय नाव आहे ह्याचं? हॅलो अल्किन. समझ में आ रहा है? यस और नो? सिमिलरली तर बघा, हा CH3 आहे, C ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड काय आहे? H. मोस्टली ह्यामधला कन्सिडर करा, ह्यातला. इथं तर काय हायड्रोजन नाहीये, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे. मी हा हायड्रोजन ऍटम काय केला? हा हायड्रोजन ऍटम मी काय केला? रिप्लेस करून तिथं मी काय जॉईन केला? कोणताही हॅलोजन ऍटम. तर हे बघा, हे हॅलो अल्क एन ENE, हा काय झाला? अल्क इन. तर हा काय असणार आहे? हॅलो अल्काइन. काय असणार आहे? येस, काय असणार आहे? हॅलो अल्काइन. काय असणार आहे? हॅलो अल्काइन. काय असणार आहे? हॅलो अल्काइन. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक आहे, फाइन. आता नेक्स्ट बघा, एलिसायक्लिक कंपाऊंड्स अँड अरोमॅटिक कंपाऊंड्स. एलिसायक्लिक मध्ये हा जो आपल्याला सायक्लोहेक्सेन मिळालाय, काय मिळालाय? त्यातला कोणत्याही एखाद्या हायड्रोजन ऍटमचा, एखाद्या कार्बनचा हायड्रोजन ऍटम काय करायचा? रिप्लेस. काय करायचा? कमी करायचा आणि परत काय लावायचं त्याला? हॅलोजन. मग ठीक आहे, मी इथं काय करते? 2 हायड्रोजन आहेत, त्याला काय केला? 2 हायड्रोजनच्या इथं काय आला? 1 आणि इथं काय आला? X.
मग याचं नाव काय असणार आहे? सायक्लोहेक्झेन असणार आहे ना. मग याचं नाव कसं असणार आहे? सायक्लोहेक्झेनच असणार आहे. पण ह्याला आपण ब्रोमो सायक्लोहेक्झेन असं म्हणणार किंवा हॅलो सायक्लो काय म्हणणार आहे? हेक्सेन. काय म्हणणार आहे? हॅलो सायक्लोहेक्सेन. हा बेन्झीन आहे, अरोमॅटिक कंपाऊंड आहे. कसला कंपाऊंड आहे? कसला कंपाऊंड आहे? हा परत ह्याचे 6 कार्बनला 6 हायड्रोजन आहेत, सिमेट्रिकल आहे. त्यातला कोणता तरी एक हायड्रोजन ऍटम, त्यातला कोणता तरी कोणता एक निमिष कोणता तरी एक हायड्रोजन ऍटम काय करायचा? रिप्लेस करायचा. ठीक आहे, एक हायड्रोजन रिप्लेस केला आणि तिथं काय आलं सांगा? तिथं काय आलं सांगा? हॅलोजन. काय आलं? काय आलं? मग मी ह्याला नाव काय देणार आहे सांगा? हॅलोबेन्झीन. काय नाव देणार आहे? काय नाव देणार आहे? हॅलोबेन्झीन. समजते? येस ऑर नो? हे हॅलो हायड्रोकार्बन्सची फॅमिली झाली. पण आपण फोकस कशावरती करणार आहे? आपण ह्या टॉपिक मध्ये फोकस कशावरती करणार आहे? टॉपिकचं नाव काय आहे? टॉपिकचं नाव काय आहे? हॅलो अल्केन्स आणि काय आहे तर हॅलो अरेन्स आहे ना. म्हणजे आपण हॅलो अरेन्स अरोमॅटिक कंपाऊंड हा वाला हॅलो बेन्झीन आणि त्याच्या सबस्टिट्यूएंट बद्दल तो कसा बनवायचा, त्याच्यापासून काय काय बनवू शकतो बघणार. आणि दुसरं कशावरती फोकस ठेवणार आहे? हॅलो अल्केन्स. कशावरती फोकस ठेवणार आहे? हॅलो अल्केन्स. ठीक, जे मोस्टली आपण अल्केनवरती फोकस ठेवणार आहे. कशावरती फोकस ठेवणार आहे? अल्केन्स आणि अरेन्स. अरेन्स म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंड. अरेन्स म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंड. आणि अरोमॅटिक कंपाऊंड कोण असतं? बेन्झीन. अरोमॅटिक कंपाऊंड कोण असतं? अरोमॅटिक कंपाऊंड कोण असतं? समज में आ रहा है क्या सोनो? ठीक आहे, हेडिंगला हेडिंग टाका हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स आणि हे सगळं लिहून घ्या. पटकन लिहून घ्यायचं, फास्ट फास्ट लिहून घ्यायचं. ओके, ऍज वी सेड की आपण फोकस कशावरती करणार आहे? हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स. सगळ्यात पहिला आपण काय बघूया तर हॅलो अल्केन्स. सगळ्यात पहिला आपण काय डिस्कस करूया? हॅलो अल्केन्स. येस, हा so if we are discussing about haloalkanes, we are classify haloalkanes. We will classify haloalkanes. Classification of haloalkanes based on what? Based on number of halogen atom. Based on number of halogen atom. Based on number of what? Halogen atom. Based on number of what? Halogen atom. So जेव्हा आपण क्लासिफिकेशन हॅलो अल्केनचं करतो, दे आर मेनली क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. And which are these 2 types? Mono halo alkene. Another one is poly halo alkene. Mono halo alkene and next one is poly halo alkene. Mono halo alkene मध्ये काय लिहिणार आहे? When one hydrogen atom of alkane is replaced by what? Is replaced by halogen atom. एकच हायड्रोजन ऍटम कशाने रिप्लेस झालाय? हॅलोजन. मग वन हायड्रोजन ऍटम इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन मध्ये आपण एक्झाम्पल बघितला CH3Br. CH4 म्हणजे मिथेन होता, त्यातला एक हायड्रोजन कमी झाला आणि ब्रोमीन आला, म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे? ह्याचं नाव असणार आहे मिथाइल ब्रोमाइड. काय नाव आहे ह्याचं? मिथाइल ब्रोमाइड. कॉमन नेमिंग अल्किल हॅलाइड म्हणतो आपण ह्याला. मी सांगते कोणाला अल्किल हॅलाइड म्हणतो. IUPAC नेम मध्ये ह्याचं नाव काय असते तर ब्रोमोमिथेन. काय नाव असणार आहे? ब्रोमोमिथेन. काय नाव असणार आहे? ब्रोमोमिथेन. परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl. ऍक्च्युअली CH3 सिंगल बॉन्ड CH3 म्हणजे इथेन होता, त्याचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय आला तर क्लोरीन.
म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे? क्लोरोइथेन. काय नाव असणार आहे? काय नाव असणार आहे? क्लोरोइथेन. नाव नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल बघूया. CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं आयोडीन आला. काय आला? आयोडीन. त्याचं नाव काय असणार आहे तर 2- आयोडो प्रोपेन. काय नाव आहे त्याचं? 2- आयोडो काय येणार आहे? प्रोपेन. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? ठीक आहे. हे मोनोहॅलो अल्केन्स होते आणि आपण फोकस पण मोनोहॅलो अल्केन्स वरतीच करणार आहे. आपण फोकस पण कशावरती करणार आहे? मोनोहॅलो अल्केन्स. आणि यापुढे लक्षात घ्या की मोनोहॅलो अल्केन्स नाच काय म्हटलं जातं तर अल्किल हॅलाइड्स. मोनोहॅलो अल्केनलाच काय म्हणतो आपण? अल्किल हॅलाइड. आपण जे पुढचं टॉपिक बघणार सगळं डिटेलमध्ये अल्किल हॅलाइड बद्दल बघणार. म्हणजे ज्यामध्ये एक हायड्रोजन ऍटम कशाने रिप्लेस झालेला आहे? एक हॅलोजन ऍटमनं काय झालेला आहे तर रिप्लेस झालेला आहे. पॉलीहॅलो अल्केन मध्ये काय असते? when 2 or more hydrogen atom are replaced by what? Replaced by corresponding number of halogen atom. करस्पॉन्डिंग नंबर का म्हटलं? 2 असतील तर 2, 3 असतील तर 3, 4 असतील तर 4. मग पॉलीहॅलो अल्केन्स मध्ये आपण परत 3 प्रकार बघतो पुढे. कोणते आहेत पॉलीहॅलो अल्केन्स मध्ये? 3 प्रकार. एक असतो डायहॅलो अल्केन. कोण असतो? डायहॅलो अल्केन. दुसरा कोण असतो? दुसरा जो असतो तो कोण असतो तर ट्राय हॅलो काय असतं तर अल्केन. आणि चौथा जो असतो तो काय असतो तर टेट्रा हॅलो काय असते तर अल्केन. तर डायहॅलो अल्केन. डायहॅलो अल्केन मध्ये काय असतं? डाय म्हणजे काय म्हणणार आहे आपण? 2 हायड्रोजन ऍटम are replaced by how many atoms? 2 halogen atoms. 2 hydrogen atoms are replaced by 2 halogen atoms. But you know what? There is something more in this dihalo alkanes मध्ये. काय जास्त आहे ह्यामध्ये बघा. जे डायहॅलो अल्केन्स असतात ना त्या डायहॅलो अल्केन्सला फर्दर आपण 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतो. एक आपण असं म्हणतो जेमिनल डायहॅलाइड आणि दुसरा आपण असं म्हणतो की विसिनल डायहॅलाइड. आपण हे दोन्ही शब्द ऐकलेत 11वीला. आपण हे दोन्ही बनवलेत पण जेमिनल डायहॅलाइड पण बनवलाय आणि विसिनल डायहॅलाइड पण बनवलाय अल्किन्स आणि अल्काइन्स मध्ये. आठवते का बघा? जेमिनल डायहॅलाइड म्हणजे काय असते? 2 halogen atoms are attached. 2 halogen atoms are attached to same carbon atom. सेम कार्बन ऍटमला किती हॅलोजन ऍटम अटॅच्ड असतात? 2. ह्याचं एक्झाम्पल बघा. CH2 CH3 सिंगल बॉन्ड C. इथं एक Br लिहा आणि इथं एक काय लिहा? Br. 2 किती व्हॅलेन्स सॅटिस्फाय झाली? 3. राहिली 1. म्हणजे इथं काय लिहिणार आहे? H. ह्याचं कॉमन नेमिंग असते. अल्किलिडिन डायहॅलाइड्स म्हणतात. जेमिनल डायहॅलाइड्स जे असतात जेमिनल डायहॅलाइड्सला काय म्हटलं जातं? अल्किलिडिन डायहॅलाइड्स. कसले डायहॅलाइड्स? अल्किलिडिन डायहॅलाइड्स. अल्किलिडिन डायहॅलाइड्स हा किती कार्बन आहे तिथं? 2. म्हणजे इथेन आहे. कोण आहे? इथेन. इथेन म्हणजे काय असणार आहे? इथिलिडिन. इथिलिडिन काय असणार आहे तर डायब्रोमाइड. समजते का मी काय सांगते? येस और नो? हे काय झालं? कॉमन नेम झालं. कसलं नेम झालं? आयुपीएससी नेम काय असणार आहे? आयुपीएससी नेम काय असणार आहे? 1,1,1
डायब्रोमो, कारण सेम कार्बनला आहे ना. 1,1 डायब्रोमो काय असणार आहे तर इथेन. आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये रूल बघितलेला होता की हॅलो अल्केन्स जेव्हा आपण आयुपीएसी नेमिंग करतो तर हॅलोज हे कायम प्रिफिक्सेस असतात, हे कधीही सफिक्सेस असत नाही. सो प्रिफिक्सेस जेवढ्यांदा आहेत तेवढ्यांदा त्याची लोकंट पोझिशन दाखवायला पाहिजे. लोकंट पोझिशन हे 1,1. हा, सो इथं काय ब्रोमिनला म्हणजे हा पहिल्या कार्बनला 2 ब्रोमिन जॉईन आहेत म्हणून त्याचं नाव काय आलं तर 1,1 डायब्रोमो काय झालं तर इथे. अजून एक एक्झाम्पल बघूया. इथे बघा, CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3, इथं पण क्लोरीन आहे आणि इथं पण काय तर क्लोरीन आहे. ह्याचं नाव काय असणार आहे? प्रोपिलिडिन डाय काय असणार आहे तर क्लोराईड. पण आयुपीएससी नेम काय असणार आहे ह्याचं? हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा कसला कार्बन आहे तर थर्ड कार्बन. 3 कार्बन आहेत ना, येस ऑर नो? ह्याचं नाव काय असणार आहे? 2,2 डॅश डाय क्लोरो. टोटल कार्बन किती आहेत रे बाळांनो? 3. सो 2,2 डाय क्लोरो काय असणार आहे तर प्रोपेन. हे झाले कोण? जेमिनल डायहॅलाइड्स. हु आर जेमिनल डायहॅलाइड्स? इन जेमिनल डायहॅलाइड्स 2 halogen atoms are attached to same carbon atom. 2 halogen atoms are attached to same carbon काय असणार आहे? atom. नेक्स्ट, विसिनल डायहॅलाइड्स. कसले डायहॅलाइड्स? विसिनल डायहॅलाइड्स. विसिनल डायहॅलाइड्सला काय असतंय की 2 halogen atoms are attached. 2 halogen atoms are attached to adjacent carbon atom. adjacent म्हणजे आजूबाजूचे लगेच, काय एक सोडून एक असं नाही. adjacent म्हणजे लगेचचे. adjacent म्हणजे लगेचचे. आता सगळ्यात बेसिक आपण बघतो CH2 सिंगल बॉन्ड CH2, ह्याला Cl आणि हा काय आहे तर Cl. बघा adjacent कार्बनला 2 हॅलोजन आहेत. ह्याचं नाव अल्किलिन. विसिनल डायहॅलाइड्सचं नाव केलं जातं कॉमन नेमिंग मध्ये अल्किलिन डायहॅलाइड. काय नाव दिलं जातं ह्याला? अल्किलिन डायहॅलाइड. आता अल्किलिन डायहॅलाइडचं नाव काय असणार आहे इथं? इथिलिन. काय नाव आहे याचं? इथिलिन डाय काय आहे तर क्लोराइड. हे कॉमन नेम आहे. आयुपीएसी नेम काय असणार आहे? 1,2 डॅश डाय क्लोरो काय असणार आहे तर इथेन. 1,2 डॅश डाय क्लोरो काय असणार आहे? इथेन. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? परत CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2, कारण हा CH2 असणार आहे आणि हा CH3 असणार आहे. एक एक हायड्रोजन ॲटम काय होणार आहे? रिप्लेस होणार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे? ब्रोमिन. इथं पण काय येणार आहे? ब्रोमिन. याचं नाव काय असणार आहे? 1,2 डॅश डायब्रोमो. काय डायब्रोमो? प्रोपेन, कारण 3 कार्बन आहेत. हे डायहॅलो अल्केन्सचं क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. हे दिलंय आपल्याला डिटेलमध्ये. ट्रायहॅलो टेट्राहॅलो काय एवढे डिटेलमध्ये नसतात, त्या दोघांचे एक एकच एक्झाम्पल आहेत, तेवढेच लक्षात ठेवायचे. इम्पॉर्टंट कसे आहेत हे? तर हे सगळे इम्पॉर्टंट आहेत आपल्याला एनला. युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ पॉलीहॅलो कंपाऊंड्स. हे आपण याचं क्लासिफिकेशन बघितला, पण याचं इम्पॉर्टंट प्रिपरेशन नाही बघत आपण ह्याचं, किंवा केमिकल प्रॉपर्टीज नाही बघत आपण ह्याचं. आपण एकाच प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टी बघतो. कोणाचे सांगा? हॅलो अल्केन्सचे, मोनो हॅलो अल्केन्सचे, ज्याला आपण अल्काइल हॅलाइड म्हणतो. हा, ह्याचे जे काही एक्झाम्पल्स आपण बघतो त्या एक्झाम्पलचे आपण काय बघतो? युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट. काय बघतो? त्याचा वापर कसा आहे आणि त्यामुळे एन्व्हायरमेंट वरती काय इफेक्ट झाला. ठीक आहे. ट्रायहॅलो अल्केन्स मध्ये काय असणार आहे बाळांनो? ट्रायहॅलो अल्केन्स मध्ये 3 हायड्रोजन atoms are replaced by 3 halogen atoms. बेस्ट एक्झाम्पल काय सांगा? CHCl3. ह्याला काय म्हणतात? CHCl3 ला माहितीये का? क्लोरोफॉर्म. वापरतो ना क्लोरोफॉर्म ऍज अ अनेस्थेशिया.
आता बंद केले ते वापरायचं, कारण पूर्ण भूल देऊ गेली तर पॉइझन फॉस्जिन तयार होते. COCl2 ऑक्सिडाइज झाल्यानंतर क्लोरोफॉर्म बॉडीमध्ये गेलं ना, तो ऑक्सिडाइज झाला ना, फॉस्जिन फॉर्म होतो COCl2, जो की पॉइझनस असतो. काय असतो? म्हणून आता जरा अवॉइड करतात क्लोरोफॉर्म वापरायचा ऍज अॅनेस्थेशिया म्हणून. ठीक आहे. आणि टेट्राहॅलोअल्केन्स मध्ये काय असणार आहे बाळांनो? 4 हायड्रोजन atoms are replaced by whom? 4 halogen atom. 4 hydrogen atom are replaced by 4 halogen atom. ह्याचं एक्झाम्पल काय सांगा? CCl4. CCl4 ला कार्बन टेट्राक्लोराइड म्हणतो. काय म्हणतो? कार्बन टेट्राक्लोराइड. अँड इट इज युज्ड ऍज अ सॉल्व्हंट, इनर्ट सॉल्व्हंट. कसला सॉल्व्हंट? कसला सॉल्व्हंट? कारण तो नॉन पोलर आहे नेचर मध्ये. कसा आहे नेचर मध्ये? कसा आहे नेचर मध्ये? नॉन पोलर. समजतंय? नोट डाऊन करून घ्या हवाला पाठ. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोअल्केन बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन atoms. मिळतात. टेक्स्टबुक मधले रिॲक्शन लिहिले तर मार्क्स मिळत नाही तर ठीक. तर बघा नेक्स्ट. सो नाव मी काय म्हटलं तुम्हाला, आपलं फोकस कशावरती असणार आहे? आपलं फोकस असणार आहे हॅलो अल्केन्स वरती. फोकस कशावरती असणार आहे? फोकस कशावरती असणार आहे? हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स, मोनो हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स म्हणजे कोण? इथे यापुढे मोनो हॅलो अल्केन्स ठीक आहे, पण मोनो हॅलो अल्केन्स काय? कोण? मोनो हॅलो अल्केन्स. आणि हे मोनो हॅलो अल्केन्स ह्यांनाच आपण नाव काय देतो? अल्किल हॅलाइड. मोनो हॅलो अल्केनला नाव काय देतो? अल्किल हॅलाइड. मोनो हॅलो अल्केनला नाव काय देतो? अल्किल हॅलाइड. आता इथे लक्ष द्या. टाइप ऑफ कार्बन म्हणून आपण असं काहीतरी बघितलेलं. प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन, क्वाटर्नरी कार्बन, असे 4 प्रकारचे कार्बन असतात एखाद्या स्ट्रक्चर मध्ये. माहित नसेल तर आपण पहिला डिस्कस तरी करूया काय असतात ते. हे बघा, हा CH3 आहे, इथं CH2 आहे, इथं CH आहे, इथं CH3 आहे, परत इथं CH आहे, इथं CH3 आहे, परत हा C, इथं काय आहे तर CH3, इथं काय आहे तर CH3, आणि इथं पण काय आहे तर CH3. जर तुम्ही हा स्ट्रक्चर बघितला तर ह्या स्ट्रक्चर मध्ये जे कार्बन्स आहेत त्यांना काहीतरी प्रकार असतो. काय प्रकार असतो? एखादा कार्बन आणि किती कार्बनला जॉईन आहे? एखादा कार्बन, एखादा कार्बन आणि किती कार्बनला जॉईन आहे? फॉर एक्झाम्पल हा कार्बन किती कार्बनला जॉईन आहे? एकच. त्याला ऍडजसेंट एकच. मग ज्या कार्बनला अजून एकच कार्बन जॉईन आहे तो कसला कार्बन असतो? प्रायमरी. ज्या कार्बनला अजून एकच कार्बन जॉईन असतो तो काय असतो? प्रायमरी. ज्या कार्बनला एकच कार्बन जॉईन असतो? प्रायमरी. ज्या कार्बनला एकच कार्बन जॉईन असतो? प्रायमरी. दिस इज ऑल्सो प्रायमरी अँड दिस इज ऑल्सो प्रायमरी. जे काही टर्मिनल म्हणजे एंडचे कार्बन असतात, काय असतात? ज्याला CH3 व्हॅलेन्सी दिले. काय दिले? अल्केन्स मध्ये CH3 व्हॅलेन्सी दिले. ते मोस्टली प्रायमरी कार्बन्स असतात. कसले कार्बन असतात? का प्रायमरी कार्बन असतात शौर्या? कारण तो अजून एकाच कार्बनला जॉईन आहेत, अजून एकाच कार्बनला जॉईन आहेत, अजून एकाच कार्बनला जॉईन आहेत, अजून एकाच, अजून एकाच, अजून एकाच. तसं सेकंडरी कार्बन असते. असा कार्बन जो अजून किती कार्बनला जॉईन आहे? असा कार्बन जो अजून किती कार्बनला जॉईन आहे? 2. सेकंडरी कार्बन. अजून कुठे ह्या स्ट्रक्चर मध्ये सेकंडरी कार्बन तुम्हाला दिसतंय का? दिसतंय? सेकंडरी कार्बन कुठे दिसतंय? अजून आहे का सेकंडरी कार्बन? नाही. हा कार्बन जर बघितला, हा अजून किती कार्बनला जॉईन आहे? 1, 2, 3. 3 कार्बनला. जसं एक असा कार्बन जो अजून 2 कार्बनला जॉईन असतो तो सेकंडरी, आणि असा कार्बन जो 3 कार्बनला जॉईन असतो तो काय असणार आहे तर टर्शरी. काय असणार आहे? टर्शरी. असा कार्बन जो 3 कार्बनला जॉईन असतो तो काय असणार आहे तर टर्शरी. असा कार्बन जो अजून 4 कार्बनला जॉईन असणार आहे तो काय असणार आहे तर क्वाटर्नरी. आलं लक्षात मी काय सांगतेय? येस ऑर नो? हे टाइप ऑफ कार्बन झाले. मग तुमचा हॅलोजन ऍटम कोणत्या कार्बनला जॉईन आहे? तुमचा हॅलोजन ऍटम डिपेंडिंग अपॉन दॅट त्याला आपण क्लासिफाय करतो प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि
टर्शरी अल्किल हॅलाइड. काय म्हणतो आपण, तुमचा जो हॅलोजन जॉईन होणार ना, तो हॅलोजन प्रायमरी कार्बनला जॉईन आहे, सेकंडरी कार्बनला जॉईन आहे का, टर्शरी. चला आपण परत 3. तुम्ही म्हणणार मॅम क्वाटर्नरी का म्हणत नाहीये. इथे जरा विचार करा, जो क्वाटर्नरी कार्बन आहे ना त्याला 4 कार्बन जॉईन आहेत, तिथं हॅलोजन येऊच शकत. प्रायमरी कार्बनला 3 हायड्रोजन आहेत, त्या 3 हायड्रोजन मधला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊ, सेकंडरी कार्बन मध्ये 2 हायड्रोजन आहेत, एक हायड्रोजन रिप्लेस होऊ, टर्शरी कार्बन मध्ये एक हायड्रोजन आहे, टर्शरी कार्बन मध्ये एक हायड्रोजन आहे, रिप्लेस होऊ शकतं. रिप्लेस होऊ, समझ में आ रहा है. क्वाटर्नरी में है क्या कोई कार्बन, रिप्लेस होऊ शकतो का, नाही. लक्षात आलं मी काय सांगते, यस और नो. हा, आता इथं बघा. सो फर्स्ट वी विल सी क्लासिक मोनोहॅलोअल्केन्स. सगळ्यात पहिला आपण बघणार आहे क्लासिफिकेशन based on the type, based on the type of carbon to which, the type of carbon to which halogen atom is attached. Type of carbon to which who is attached? Type of carbon to which who is attached? Halogen atom is attached. Who is attached? Halogen. आता इथं बघा, हा मग असा असतो एक कार्बन जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे ना, एक कार्बन कसला हायब्रिडाइज्ड आहे, sp3, त्याला हॅलोजन ऍटम अटॅच्ड आहे. पहिला क्लासिफिकेशन बघूया. असा कार्बन जो sp3 कार्बनला, असा कंपाऊंड हॅलोअल्केन ज्यामध्ये जो हॅलोजन आहे तो कोणाला जॉईन आहे, sp3 हायब्रिडाइज्ड. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणजे असा कार्बन जो सिंगल सिंगल बॉन्ड आहे, त्यामध्ये एकही डबल बॉन्ड, सगळे कसले बॉन्ड आहेत त्यामध्ये, सिंगल. तो जो कार्बन आहे त्याला इथून तिथून मागून पुढून सगळीकडे कसला बॉन्ड आहे, सिंगल. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणजे असा कार्बन ज्याला सगळे कसले बॉन्ड आहेत, सिंगल बॉन्ड आहेत. कसले बॉन्ड आहेत, सिंगल बॉन्ड आहेत. ठीक आहे. आता इथं बघा काय, नॉर्मल अल्किल हॅलाइड्स पहिला बघूया. नॉर्मल अल्किल हॅलाइड्स, हे नॉर्मल अल्किल हॅलाइड्स जे असतात ह्यामध्ये सेम कंडिशन फॉलो होते. जो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे त्याला काय जॉईन आहे तर हॅलोजन. जो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे त्याला काय जॉईन आहे तर हॅलोजन. आलं का लक्षात. पुढे बघूया नॉर्मल अल्किल हॅलाइड्स मध्ये. इथं बघा, हा ज्या कार्बनला हॅलोजन आहे, ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्या कार्बनला अजून एकच अल्काइल ग्रुप, अल्काइल ग्रुप म्हणजेच कार्बन काय बाळांनो, कारण CH3 आला ना, काय आला, CH3. इथं बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl. ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्या कार्बनला अजून एकच कार्बन जॉईन आहे, तर हा कसला कार्बन आहे, प्राइमरी. कसला कार्बन है, समझ में आ रहा है क्या. उसका रिप्रेजेंटेशन ऐसे आता है R-CH2-X, प्राइमरी अल्किल हॅलाइड्स. कसले अल्किल हॅलाइड्स, प्राइमरी अल्किल हॅलाइड्स कसे असतात, R-CH2- काय असतात तर X. इथं बघा ह्याला मी असं पण लिहू शकते, R-CH2- काय लिहू शकते तर X. R-CH2- काय लिहू शकते X. हा काय आहे तर प्राइमरी अल्किल हॅलाइड. कसला अल्किल हॅलाइड आहे, हा ह्याचं नाव काय सांगा, कॉमन नेम ह्याचं इथाइल क्लोराइड. अल्किल हॅलाइड म्हणतो ना आपण, मोनोहॅल्केन्सचं कॉमन नेम काय असतं, इथाइल क्लोराइड. नाही, प्राइमरी. ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे त्या कार्बनला अजून एक, हा क्लोरीन आहे, हा कार्बन नाहीये. कोण आहे हा, क्लोरीन. हॅलोजन आहे हा, कोण आहे हा, हॅलोजन. कार्बन वेगळा, क्लोरीन वेगळा, कार्बन वेगळा, क्लोरीन. समजते का मी काय सांगतेय. सो ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्या कार्बनला अजून एकच कार्बन जॉईन आहे, प्राइमरी अल्किल हॅलाइड. त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतंय, R-CH2 काय असतंय X. ह्याचं अजून एक एक्झाम्पल बघूया काय. CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH, सॉरी CH2 सिंगल बॉन्ड, इथं काय म्हणूया Br. आता सांग शौर्य, शौर्य, हा शौर्य सांग कसला आहे, हा प्राइमरी आहे का सेकंडरी आहे,
ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे त्याला अजून एकच कार्बन नाही, प्रायमरी. ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे त्या कार्बनला एकच कार्बन जॉईन आहे, म्हणजे हा कोण आहे सांगा? प्रायमरी. म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे? ह्याचं नाव असणार आहे एन प्रोपिल ब्रोमाइड. काय नाव आहे याचं? एन प्रोपिल ब्रोमाइड. समजलं? प्रायमरी कार्बन समजलंय? म्हणजे पहिला नॉर्मल अल्किल हॅलाइड जे आपण क्लासिफाय करतो, कसे क्लासिफाय करतो? प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि टर्शरी अल्किल हॅलाइड. प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि टर्शरी अल्किल हॅलाइड. आता बघा नेक्स्ट, नॉर्मल अल्किल हॅलाइड मधला हा पहिला प्रकार आहे, प्रायमरी अल्किल हॅलाइड. नेक्स्ट आपण काय बघूया? सेकंडरी अल्किल हॅलाइड. आता सेकंडरी अल्किल हॅलाइडला बघा काय, इथं बघा मी एक्झाम्पल पहिलं दाखवते तुम्हाला. हा CH आहे, इथं पण CH3 आहे, इथं पण काय आहे तर CH3 आणि ह्या कार्बनला ब्रोमिन जॉईन आहे. मग ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहे? म्हणजे हा कोण असणार आहे? सेकंडरी. मग हा सेकंडरी कार्बनला जॉईन आहे म्हणून ह्याचं नाव दिलं जातं सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड. ह्याला आयसोप्रोपिल ब्रोमाइड म्हणतो ते आपण नंतर बघूया, पण ह्याला काय म्हणणार आहे आपण? सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड. का सांगा? शौर्य समजते का? ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहे? 2. आलं का लक्षात मी काय सांगते? येस और नो? परत बघा हा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड I. हा परत कसला कार्बन आहे? सेकंड. ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहे? 2. किती कार्बन जॉईन आहे? 2. मग टोटल कार्बन किती आहेत? 4. म्हणून याचं नाव काय असणार आहे? सेकंडरी ब्युटिल आयोडाइड. सेकंडरी ब्युटिल आयोडाइड. आता सेकंडरी अल्किल हॅलाइड जे असतात त्याला रिप्रेझेंट कसं केलं जातं? तर याचं नॉर्मल रिप्रेझेंटेशन असतंय R सिंगल बॉन्ड R, इथं काय येणार आहे? H आणि इथं काय येणार आहे? X. सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बन ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत तर? 2. किती कार्बन जॉईन आहेत? किती कार्बन जॉईन आहेत? 2. समजते मी काय सांगते? ह्याला असं आता हे दोन्ही ग्रुप सेम पण असू शकतात आणि वेगळे पण असू शकतात. हे बघा, ह्या केसमध्ये दोन्ही ग्रुप काय आहेत? सेम. ह्या केसमध्ये दोन्ही ग्रुप काय आहेत? वेगळे. अल्काइल ग्रुप तुमचा वेगळा असणार काही फरक पडत नाही, पण अल्काइल ग्रुप असायला पाहिजे कारण अल्काइल ग्रुपलाच कार्बन असणार आहे. तुम्ही आला असं पण लिहू शकताय R2CHX. काय लिहू शकताय? काय लिहू शकताय? R2CH काय लिहू शकताय? X. समजताय? येस और नो? ठीक आहे. हा काय झाला तर सेकंडरी अल्किल हॅलाइड. तसाच नेक्स्ट जो आहे तो काय असतो तर टर्शरी अल्किल हॅलाइड. नेक्स्ट बघा प्रायमरी, आता आपण टर्शरी बघूया. टर्शरी अल्किल हॅलाइड. पहिला आहे ते एक्झाम्पल्स दाखवते. हा CH3 आहे, हा परत C, इथं काय आहे तर CH3, परत हा काय आहे तर CH3, परत इथं काय आहे तर Br. ठीक आहे. परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, इथं पण काय आहे CH3, इथं काय आहे Cl. सांगा मला, ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्या कार्बनला अजून किती कार्बन जॉईन आहेत? 3. म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे? टर्शरी अल्किल हॅलाइड. टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4. ह्याचं नाव काय असणार आहे सांगा? टर्ड ब्युटिल. येस, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. काय नाव आहे याचं? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. बरं ह्याचं सांगा मला बाळांनो. 1 2 3 4 5. बरं हा कार्बन टर्शरी आहे का? आहे? आहे का? आहे. मग टोटल कार्बन किती आहेत? 5. टोटल कार्बन किती आहेत? टोटल कार्बन किती आहेत? 5.
याचं नाव काय असणार आहे? टर्शरी पेंटाइल क्लोराइड. आलं लक्षात? बरं, ह्याला रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट करतात? सी, इथं आर, इथं आर, इथं आर, इथं एक्स. मग परत तिन्ही अल्काइल ग्रुप सेम असू शकतात किंवा दोन सेम एक वेगळं असू शकतं किंवा तिन्ही काय असू शकतात? वेगळे. तिन्ही काय असू शकतात? वेगळे. ह्याला रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट करणार आहे? R3C-X. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? लिहिताय? हेडिंग टाका. क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलो अल्केन्स. हेडिंग टाका. क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलो अल्केन्स ना, नॉर्मल अल्किल हॅलाइड्स. तसाच त्यामध्येच एक प्रकार आहे अलील हॅलाइड्स. कसले हॅलाइड्स? अलील हॅलाइड्स. आणि मी काय सांगते बघा, हे जे क्लासिफिकेशन आपण हॅलो अल्केन्सला बघतो ना, हा सेम क्लासिफिकेशन आहे तसा अल्कोहोल्स मध्ये आहे. कशामध्ये आहे? फरक काय आहे की तिथं OH लावलेला आहे. त्यामुळे आता लक्ष देऊन ऐका जे काय सांगते ते. अलील हॅलाइड्स. आता अलील हॅलाइड्स मध्ये पण काय असतं, जो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड असतो ना, त्याच कार्बनला हॅलोजन असते. जो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे त्याच कार्बनला हॅलोजन असते. पण फरक आहे, इथं अलिलिक कार्बन म्हणून एक कन्सेप्ट असते. अलील हॅलाइड्स मध्ये अलिलिक कार्बन असतो. कसला कार्बन असतो? अलिलिक कार्बन. Now what is allylic carbon? The carbon to which functional group is attached to the adjacent carbon double bond is present. To the adjacent carbon what is present? To the adjacent carbon what is present? Double bond is present. What is present? Double bond is present. काय सांगते लक्षात येते का बघा? अलिलिक कार्बन म्हणजे सगळ्या कोणत्याही यापुढे अलिलिक कार्बन म्हणजे काय? सगळ्याला कॉमन डेफिनेशन आहे अलिलिक कार्बन म्हणजे the carbon to which functional group is attached to the adjacent carbon double bond is present. म्हणजे काय बघा, एक स्ट्रक्चर सुमोमोटो मध्ये दाखवते. हा कार्बन ज्याला हॅलोजन ऍटम अटॅच्ड आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला काय आहे? डबल बॉन्ड. त्या कार्बनला डबल बॉन्ड नाहीये, त्याच्या लगेचच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. सो हे असं आहे, जेव्हा कधी तुम्हाला असा स्ट्रक्चर दिसतो त्यामध्ये हा जो कार्बन आहे हा कसला कार्बन आहे? अलिलिक कार्बन. कसला कार्बन आहे? Who is allylic carbon? The carbon to which halogen atom is attached to the adjacent carbon double bond is present. हा, आता हॅलोजन इज अ फंक्शनल ग्रुप. अलील हॅलाइड्स बघतो ना आपण, अलील हॅलाइड्स बघतो ना आपण. फंक्शनल ग्रुप काय पण असू शकतो आपला, हॅलोजन असू शकतो, अल्कोहोल असू शकतो, अल्डिहाइड असू शकतो. सो काय सांगितलं? द कार्बन टू विच हॅलोजन ऍटम इज अटॅच टू द ऍडजस्टंट कार्बन डबल बॉन्ड इज प्रेझेंट, दॅट इज अलिलिक कार्बन. आता मला सांगा, या अलिलिक कार्बनला किती सिंगल बॉन्ड्स आहेत? किती कार्बन आहेत? कार्बनला किती सिंगल बॉन्ड्स आहेत? 1 2 3 4. किती कार्बन आहेत? 4 आहेत. म्हणजे हा 4 मी म्हटलं सगळे सिंगल बॉन्ड 4 असतील, त्या कार्बनला सगळे सिंगल बॉन्ड आहेत, ते कोणता हायब्रिडाइज्ड असते? sp3. कसा हायब्रिडाइज्ड आहे? म्हणजे हा अलिलिक कार्बन मध्ये जो कार्बन आहे तो कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp3. आणि जर कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे, जर कार्बन, तर त्यामध्ये प्रायमरी अलिलिक कार्बन पण, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आता आपण अलील हॅलाइड्स पण क्लासिफाय करणार. कोणाला क्लासिफाय करणार? अलील हॅलाइड्स. आता अलील हॅलाइड्सला कसं क्लासिफाय करणार बघा, इथं बघा. हा CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड काय आहे तर Br. त्यानंतर CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH,
सिंगल बॉन्ड सी, CH3, H इथं काय येणार आहे तर Br. क्लोरीन पण घेऊ शकते मी. काय घेऊ शकते? क्लोरीन पण घेऊ शकते. कोणताही हॅलोजन घ्या, कोणताही. परत CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड C, CH3, CH3, Cl. हे जे 3 एक्झाम्पल मी दिलेत बाळांनो, हे जे 3 एक्झाम्पल आहेत, ह्या तिन्ही एक्झाम्पल मध्ये अलिलिक कार्बन आहे का पहिला बघा. तिन्ही एक्झाम्पल मध्ये अलिलिक कार्बन आहे का बघा. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला, म्हणजे तिन्ही अलिलिक कार्बन आहे. पण आता हे सगळे अलिलिक कार्बन आहे, पण ह्या अलिलिक कार्बन मध्ये बघा ह्या कार्बनला अजून किती कार्बन जॉईन आहे. म्हणजे हा कोण आहे? प्रायमरी अलिल हॅलाइड. कोण आहे हा? कारण हा कार्बन प्रायमरी आहे. ह्याचं आयुपीएसी नेम काय असते सांगा. हे बघा, आपण पॉलिफंक्शनल कंपाऊंड्स बघतो, म्हणजे ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतात. मग त्या केसमध्ये प्रायोरिटी वाईज जातो आपण नंबरिंगला. मग डबल बॉन्डची प्रायोरिटी जास्त असते हॅलोजन पेक्षा. मग हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन. ह्याचं नाव काय येणार आहे? 3 ब्रोमो प्रोप डॅश 1 ENE. हे डबल बॉन्ड आहे, पण त्या डबल बॉन्डला जो छोटा नंबर आहे ना तो द्यायचा. 1 2 दोन्ही नंबर आहेत ना, पण छोटा नंबर द्यायचा. सो याचं नाव काय? 3 ब्रोमो प्रोप डॅश 1 ENE. हा कोण आहे सांगा. इथं बघा, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत. म्हणजे हा कसला आहे? सेकंडरी अलिल हॅलाइड. हा सेकंडरी कार्बन आहे. आणि हा हॅलाइड कसा आहे तर सेकंडरी काय आहे तर अलिल हॅलाइड. कोण आहे बाळांनो हा? येस, सेकंडरी अलिल हॅलाइड. ह्याचं नंबरिंग करायला पाहिजे. परत हे बघा 1 2 3, आणि इथं पण 1 2 3. दोन्ही साइडून नाही, इथूनच करायला लागणार. हा 1 2, हा 1, हा 2, हा 3, हा 4, आणि हा काय आला तर 5. हा माहित नाव बघा काय काय येणार आहे. 4 ब्रोमो, 4 ब्रोमो. टोटल कार्बन किती आहेत? 5. पेंट डॅश 2 ENE. पण हा कसला अलिल हॅलाइड आहे? सेकंडरी. कसला अलिल हॅलाइड आहे? हा वाला सांगा कसला अलिल हॅलाइड आहे? येस, का ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्या कार्बनला अजून किती कार्बन जॉईन आहेत? 3. म्हणजे हा कोण आहे बाळांनो? येस, हा कसला आहे? टर्शरी. परत नंबरिंग ह्या साइडूनच करायचं, कारण डबल बॉन्डला प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप पेक्षा हॅलो पेक्षा काय असते तर जास्त. इथं मिथाइल ग्रुप पण सबस्टिट्युएंट म्हणून आहे आणि क्लोरीन पण आहे. त्यावेळी अल्फाबेटिकल ऑर्डरनं जायचं. कसल्या ऑर्डरनं जायचं? आणि हा कोण आहे सांगितलं मी तुम्हाला. हु इज दिस? दिस इज टर्शरी अलिल हॅलाइड. काय आहे? टर्शरी अलिल हॅलाइड. टर्शरी अलिल हॅलाइड मध्ये ह्याचं नाव काय असणार आहे सांगा. 3 क्लोरो डॅश 3 मिथाइल, 3 क्लोरो डॅश 3 मिथाइल, 3 क्लोरो डॅश 3 मिथाइल. टोटल कार्बन, टोटल कार्बन 4. ब्यूट डैश 1 ENE. समझ में आ रहा है ये? यस और नो? अलिलिक कार्बन म्हणजे समजतंय ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, आणि जर तो फंक्शनल ग्रुप हॅलोजन असेल, जर तो फंक्शनल ग्रुप, तर तो अलिल हॅलाइड. कसला हॅलाइड? आणि अलिल हॅलाइड मध्ये जो कार्बन असतो तो कसला हायब्रिडाइज असतो? sp3. म्हणून त्यामध्ये सगळे म्हणजे sp3 हायब्रिडाइज जर कार्बन असेल तर त्यामध्ये प्रायमरी, sp3 हायब्रिडाइज कार्बन असेल तर त्यामध्ये प्रायमरी पण पॉसिबल आहे, सेकंडरी पण पॉसिबल आहे, आणि टर्शरी. समजते मी काय सांगितलं? नोट डाऊन करून घ्या.